नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण मिथुन राशीच्या जातकांचा म्हणजेच स्त्री पुरुषांचा ऑगस्ट 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघणार आहोत. या ऑगस्ट महिन्यात मिथुन राशीच्या स्त्री किंवा पुरुषांपैकी ज्या कोणाचा व्यवसाय किंवा उद्योगधंदा असेल त्यांना त्यांच्या व्यवसायातून किंवा उद्योगधंद्यातून चांगली आवक राहील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. परंतु कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना मात्र तुम्हाला समोरच्या व्यक्तीची योग्य पारख करूनच आर्थिक व्यवहार करावे लागतील. कोणताही निर्णय घेताना त्यात घाई करू नका, तर विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक समृद्धी देणारे ग्रहमान या महिन्यात असतील, त्यामुळे थोडं मन प्रसन्न राहील. पण खाजगी नोकरीत असणाऱ्या स्त्री पुरुषांना मात्र फारसा बदल जाणवणार नाही. जैसे थे वैसे असाच अनुभव या महिन्यात सुद्धा तुम्हाला येईल. पण या ऑगस्ट महिन्यात शैक्षणिक क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र किंवा बँका, वकिली क्षेत्र तसंच धार्मिक संस्थांशी संबंधित व्यक्तींना मात्र चांगला लाभ होईल. तसंच नोकरदार वर्गाला तुमच्या नियोजित कामात चांगलं यश मिळेल. या ऑगस्ट महिन्यात मिथुन राशीच्या विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश मिळेल. तसंच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्या कार्यात येणारे अडथळे दूर करून यशाचं शिखर गाठण्यासाठी स्वतःचं कसब दाखवावे लागणार आहेत. ज्या कोणाचीही सरकारी कामं बाकी असतील त्या लोकांसाठी या ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध चांगला राहील. या मिथुन राशीच्या स्त्री पुरुषांच्या मुलाबाळांच्या तब्येतीच्या बाबतीत काही शारीरिक त्रास उद्भवतील, त्यामुळे मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तसंच या राशीच्या स्त्रियांना काही बाबतीत गोड बातम्या किंवा चांगल्या बातम्या कानी पडतील, त्यामुळे मन प्रसन्न राहील. पण काही स्त्रियांच्या बाबतीत मात्र वैवाहिक जीवनात मतभेदसुद्धा दिसून येतील. या मिथुन राशीच्या व्यक्तींना म्हणजेच त्यात स्त्री पुरुष दोन्ही आलेत, यांना मनातून आपण शांत झालो आहोत किंवा स्थिर मनाचे झालो आहोत असं स्वतःलाच जाणून देणं गरजेचं राहील. कारण यामुळे तुम्हाला स्वतःलाच आंतरिक आनंदाचा अनुभव घेता येईल. तसंच सर्वांसोबत आदरयुक्त वागावं लागेल, कारण तुमच्या आदरयुक्त वागणुकीमुळे तुम्हालाच याची चांगली परतफेड मिळेल. तसंच सार्वजनिक ठिकाणी वाद वाढणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. पण शत्रूंवर मात्र विजय मिळवाल. जर कोणाचे या ऑगस्ट महिन्यात काही कामानिमित्त प्रवासाचे योग बनत असतील तर तुमची ती कामं यशस्वी होतील. या मिथुन राशीच्या जातकांना म्हणजेच स्त्री पुरुषांना या ऑगस्ट महिन्यात वाहनं म्हणजे गाडी इत्यादी जपून चालवावी लागतील. काहींना डोळ्यांचा त्रास होऊ शकतो. तसंच ज्येष्ठांना सुद्धा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. या मिथुन राशीच्या जातकांना म्हणजेच स्त्री पुरुषांना या आधीच्या सुद्धा राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे 12वा गुरु सुरू आहे. त्यामुळे या 12व्या गुरुचे काही अनिष्ट परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात जाणवतील. काहींना आर्थिक अडचणी जाणवतील, काहींच्या वैवाहिक जीवनात मतभेद राहतील, तर काहींच्या तब्येतीच्या बाबतीत काही त्रास उत्पन्न होतील. तसंच काहींच्या इतर संबंधांमध्ये किंवा मित्रपरिवारांमध्ये वाद होतील. म्हणूनच या 12व्या गुरुचे अनिष्ट फळ टाळण्यासाठी गुरुचं पाठबळ वाढवणं गरजेचं राहील. त्यासाठी तुम्ही जे कोणतेही गुरु मानत असाल त्यांची उपासना करा, आराधना करा. शक्य असल्यास त्यांचं पारायण करा. त्याचबरोबर ओम भ्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. आणि शक्य असल्यास जसं जमेल तसं दान करा. त्यामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या, हिरवं कडधान्य किंवा हिरव्या वस्तू काहीही दान केलं तरी चालेल. तर असा असणार आहे ऑगस्ट 2024 हा महिना मिथुन राशीच्या स्त्री पुरुषांसाठी. भेटूया आपल्या पुढल्या राशीसोबत पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव.